दोन ट्रम्प कार्ड तर एका बाजूला फिरकीचा किंग अर्थातच बिगेश केणी पहिलाच चेंडू नो आणि नो चेंडूवर क्षेत्ररक्षण मात्र आपण पाहतोय सुरुवात खराब पाया बांधणी इथून मात्र तुमच्या बिल्डिंगची कच्ची होते की काय म्हणायला हरकत नाही कारण उंच इमारत तुम्हाला बांधायची असेल तर तुमचा बेस अर्थातच पाया बांधणी तुमची भक्कम पाहिजे आणि इथून सुरुवातच जर तुम्ही अशी करत असाल तर कदाचित कठीण काळ तुमच्यासाठी देखील असू शकतो या आवाज स्टिल कम बॅक अतिशय सुंदर फलंदाज बाद विकास माची बॅक टू द डगआउट गॉन चला वेळ जास्त घेऊ नका मित्रांनो सेकंड इनिंग तुम्हाला देखील फिल्डिंग करायची आहे हा फलंदाज जितेश एक चेंडू आणि 5 धावा बिल्ला जितेश ज्याच्या बॅट पकडायची शैली काहीतरी थोडीशी वेगळी आहे तोच जितेश आपल्याला पाहायला मिळतोय यावेळीचा चेंडू नो असेल बिगेश कडून चुकी होत आहे या चुका खूप कमी बघायला मिळतात परंतु इथे झाल्यात यावेळी जर आपण पाहिलं तर धावसंख्या फलकावरती 6 त्यात केलेला फटका चेंडू मात्र निघून जाणार अनुराग चव्हाणच्या बैठीसाठी आलेल्या धावा 4 आणि धावसंख्या 4 ने धाव फलक पुढे सरकतायत 10 धावा फायनलचा मॅच जग्गूने 6 चेंडू 6 चौकार मारले तर जाडूभाई यांच्याकडून 200 रुपये यावेळेस पुन्हा एकदा इंटू बिग गॅप चांगला स्ट्रोक खेळून काढलाय बिगेजच्या विरोधात आलेल्या धावा आणि धावसंख्या 4 ने फ्लाय होत असताना 14 धावा सुपर मॅच अतिशय चांगली मॅच खऱ्या अर्थानं दिग्गज तारे सितारे मैदानाच्या आतमध्ये फुलर लेनचा चेंडू आणि इथे मात्र डायरेक्ट हिट लागला यस डायरेक्ट हिट अँड आपण पाहू शकाल इथून फलंदाज आम्हाला दर्शवतील फलंदाज बाद यस डायरेक्ट हिट लागलाय आणि इथे मात्र फलंदाज आपण पाहू शकाल बाद चला गोरुबाई तेवढं बघून घ्या फक्त एकटा गोरुबाई असेल डायरेक्ट हिट 2 पंचांनी सांगितलेले आहे आपण बघणार आहोत सॉफ्ट सिग्नल बिट्टूभाई आउट असणार यस सॉफ्ट सिग्नल आउट नाही ना नोचा रिव्ह्यू ना त्यांनी रनआउटचा रिव्ह्यू घेतलाय काहीतरी एक मिळेल रनआउट नक्की काय आहे आउट ओके रनआउट एकच रिव्ह्यू होता चला घाई करा मनीष तुम्हाला सेकंड बॅटिंग करायची आहे थोडी घाई करा प्लीज जग्गू वेळ जास्त जातो मित्रा कारण समोरचा संघ देखील बॅटिंग करणार आहे वेळ जास्त जातोय ना रन नाही आउट डायरेक्ट आउट हिट आउट यस किती बॉल झाले 4 चेंडू बिगेश षटक लांबवलं जातं मित्रा 4 बॉल झालेले आहेत चला मॅच चालू करा सोम्या नवीन फलंदाज सोम्या यावेळेस बिगेश यांच्याकडून खराब गोलंदाजी स्वाभाविकता त्यांचा खेळ नाही परंतु आता कुठेतरी वेळ बदललाय खेळ बदललाय फटका चांगला आहे आणि इथे देखील आपण पाहतोय पंचांकडे लाऊड अपील पंच मात्र सांगतायत की नॉट आउट रिव्ह्यू गोरुबाई या 12वे खेळाडू कोणी थांबू नका प्लीज 12वे खेळाडू दोघांचे कोणी बघायचं नाही काही बघायचं नाही आपण जे असणार ते फेअर असेल नॉट आउट रिव्ह्यू लॉस संपलेल्या दोघांचे रिव्ह्यू संपलेल्या धावसंख्या जाऊन पोहोचतात फलकावरती आता 16 शेवटचा बॉल जग्गू माचीने जर 6 चेंडू 6 चौकार जाडूभाई यांच्याकडून 200 यावेळी कुणाल केणी आणि इथे मात्र पंचांनी बोट उचलला कशाकडे रिव्ह्यू दोघांकडे देखील नाही फलंदाज मात्र इथे बाद होईल बघा रिव्ह्यू खूप महत्वाचा असतो क्रुशल मुवमेंटला चला घाई करा गोरुबाई जरा त्यांनी फलंदाज घ्या मध्ये पहिल्या षटकात जवळपास 3 फलंदाज बाद झाले क्रिकेटचा खेळ बदलला आहे
चलो रेडी. विशाल आहे गोलंदाजी मार्कवर. सेकंड इनिंगचा देखील खेळ बाकी आहे मित्रांनो. बघा वेळ जास्त जातोय. फलंदाज जयेश या वेळेस नो+1. अंधाराचं सत्र त्यामध्ये थोडासा चकमा मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतात 18 वरती. विशाल घाई करा मित्रांनो. बक्षीस वितरणा कार्यक्रम देखील आहे. 18 धावा धावफलकावरती लागल्या जातात. 18 आणि 2 20. चला आता जर आपण पाहिलं तर सुंदर क्षेत्ररक्षण, क्वालिटी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि तिथे मात्र आपण पाहतोय नॉट आउट करार दिलेला आहे. धावसंख्या 1 ने भर 21. 21 धावा. फायनलचा मॅच जय जोगनादेव आगवण विरुद्ध मायकोपे सोम्या. एक्स्ट्रा मध्ये गोलंदाजी होते. आता पाहूया काय होईल, कोण जिंकणार आणि कोण हरणार. फायनलचा मॅच आहे, फायनलचा थरार आहे. व्हाईट बॉल विशाल कडून खूप कमी वेळा अशी बघायला मिळते, परंतु आता लाईन भरकटलाय. बॅटिंग चांगली करावी लागेल प्रतिस्पर्धी संघाला देखील, कारण आता धावसंख्या फलकावरती लागल्या जातात. एक्स्ट्रा मध्ये धावांचा मात्र इथे लुटमार चालू आहे. 23. 1 चेंडू आणि 23 धावा. हा चेंडू सुंदर होता. सोम्याला पूर्णपणे अनप्लेएबल. गोम्या ओके. यावेळीचा चेंडू देखील सुंदर. चेंडू मात्र जाऊन अंगावर आला. तदनंतर बॅटचा फ्लो म्हणून 24 धावा धावफलकावरती. 3 चेंडूंचा खेळ झाला. येणारे 3 चेंडू पुन्हा एकदा जयेश मैदानाच्या आतमध्ये. सुरेख हा देखील फटका ऑन साइडला. सिंगलने धावसंख्या 1 मिळते. धावसंख्या 1 ने आकार घेत धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजे 25 रन्स. आणि 2 27. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यस माफ करा. 27 + 1 28. वाईट नसेल. ओके हा चेंडू चांगला आहे. क्या बात आहे. खूपच चांगला चेंडू. लाईनर लेंथ मेंटेन आपल्याला पाहायला मिळाला. तदनंतर पुन्हा एकदा हा चेंडू मात्र टॅप केलाय आणि 28 आणि 4 32. 33 धावांची गरज असेल. फलंदाज लवकर या. चला लवकर या. वाईट जुमानी सर इथे आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतोय की प्लीज वाईट काका प्लीज यायचं इथे. तुमचं मात्र इथे सहर्ष हार्दिक स्वागत. आमची MS11 तारापूर अंडर क्रिकेट संघ तुमचं इथे स्वागत करते. वाईट जुमानी भाई इथे आलेले आहेत. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. 33 32 जिंकायला. येस ओके. वाईट साहेब इथे येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. वाईट जुमानी साहेब आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावर येत असताना. राजेश मात्रे सरांना विनंती करतोय की त्यांचं पुष्प देऊन आपण इथे यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. चलो मॅच ऑन. मंगेश फायनलचा मॅच. आणि या फायनलच्या मॅच मध्ये आता ट्रॉफी मध्ये कुठला संघ आपल्या मानाने नाव लिहिल. पहिलाच चेंडू अतिशय सुंदर आपण पाहू शकाल. चेंडू मात्र प्लेन मिस. येणारे मात्र चेंडू असतील या षटकातले 5. येत्या काळात पाहूया कुठल्या रीतीने मात्र खेळ रंगला जाईल.
नो चेंडू +1 म्हणजेच धावा मिळतील 2. एक चेंडू आणि 2 धावा धावफलकातील. ज्या समोरून गाड्या आहेत त्यांना विनंती असेल की तुमची गाडी बंद करा. समोरची लाईट येते ती खेळाडूंना इरिटेट करते प्लीज. एक चेंडू आणि 2 धावा धावफलकावर. तरी आता मनीष आणि कुणालवर पूर्णपणे दारोमदार असेल कारण आजच्या दिवसात खूप चांगला खेळ राहिला. प्रत्येक मॅच त्यांच्या शेवटपर्यंत टफ झाल्या आणि आता मात्र ही मॅच कुठल्या रीतीनं क्लिअर होईल का. खूप सुंदररित्या मात्र आपण पाहतोय हा चेंडू होता. आपण पाहू शकाल धावसंख्या 1 नंबर 32 धावांचं टार्गेट असेल. आता 2 चेंडू आणि 3 धावा लागल्या जातात. 29 ची गरज. चेंडू असतील 10. वेळ जास्त जातोय मित्रांनो. चला थोडी गाई करा. खूप छान रीतीने मात्र हा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस चेंडू मात्र 1 बाउन्स टॅप केलाय आणि चौकार आलाय. धावसंख्या 4 ने फ्लाय होते. 8 धावा धावफलकातील लागल्या जातात. 3 चेंडूंचा खेळ झाला. 8 धावा. बघा सरासरी जर तुम्ही इथून 15-16 ची राखली तर शेवटच्या षटकात देखील 15 धावा येऊ शकतात. आता पाहूया कुठल्या रीतीने खेळ होईल. यावेळेस कुणाल इज ऑन फायर. धावसंख्या जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 12. 20 धावांची गरज. चेंडू असतील 8. 20 चेंडू आणि 8 ची गरज. मनीष सांगतोय की 1 चौकार आला तर आपण मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करू आणि कुणाल मात्र त्याचे शब्द कानावर घेईल का. यावेळेस फटका मात्र फसलाय. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या जाऊन पोहोचतात 12. 7 चेंडू आणि 20 ची गरज. 7 चेंडू आणि 20 ची गरज. यावेळी आपण पाहतोय हा चेंडू डॉट असेल. 6 चेंडू आणि 20 ची गरज आहे. एक चांगला मॅच तुम्हाला पाहायला मिळतोय. टीम मीटिंग्स कमी घ्या मित्रांनो प्लीज. टीम मीटिंग्स कमी घ्या. गोलंदाजी मार्कवर गोम्या. 5 चेंडू आणि 20 ची गरज. फायनलचा मॅच कुणाच्या नावावर जाणार ही प्रथम क्रमांकाची ट्रॉफी. मनीष बॅक टू द डगआउट. अजय दाखल झालाय. आता 5 चेंडू आणि 20 ची गरज असेल. पाहूया अजय कुठल्या रीतीने मात्र खेळ करणार. खूप छान रीतीनं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. MS11 तारापूर प्रेझेंट चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 चा थरार आणि खूप चांगलं घमासान राहिलं या मॅचचं. आणि या मॅच मध्ये आता शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ बाकी. आता मात्र जर पाहिलं तर नक्कीच फलंदाजी करणारा संघ मायखोप हा मात्र थोडासा बॅकफुटवर असेल. 4 चेंडू आणि 20 ची गरज. नवीन फलंदाज लवकर या. स्वप्नील आलाय. एक्स्ट्रा चेंडू आणि त्याच्यावर चौकार आला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा रंग येतील कारण कुणाल आहे. चौकार आलाय. आता या मॅच मध्ये फक्त औपचारिकता आहे. 3 चेंडू आणि 16 ची गरज. एक एक्स्ट्रा चेंडू मॅच मध्ये फारसा काही बदल करू शकतो. पाहूया. पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगली गोलंदाजी इथे येते परंतु फटकेबाजी देखील चांगली आहे. 2 चेंडू आणि 12 ची गरज. एक चेंडू आणि 8 ची गरज. हा चेंडू आपण पाहतोय फक्त गोलंदाजाला एक टप्पा हा महत्वाचा असेल. एक चेंडू आणि 8 ची गरज. कुणाल केणी सांगतोय की सहज हार मांडणार मध्ये आम्ही देखील नाही. वाईट बॉल. एक चेंडू आणि 7 ची गरज. हा चेंडू वाईड आहे बघा. प्रेशर वाली मॅच. फायनलचा मात्र हा मॅच आणि सुंदर असा मॅच. यावेळेस विजयी संघ आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजेच मायखोप. जास्त वेळ न घेता आपण लगेचच बक्षीस वितरण या कार्यक्रमाकडे येणार आहोत. गोरुभाई बक्षीस वितरण कार्यक्रम लगेच